आज आपण शिकणार आहोत मस्त कुरकुरीत अशी चपटी भजी। अगदी अफलातून टेस्ट आहे, करून नक्की बघा। यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य जे घरातच उपलब्ध आहे ते म्हणजे बारीक चिरलेला कांदा, बेसन, कोथिंबीर, तांदूळ पीठ कुरकुरीतपणासाठी, चटणीसाठी लागणार आहे दही, मीठ, साखर, हिंग आणि भज्यात घालण्यासाठी आपण हिरवी मिरची आणि लसूण जाडसर वाटून घेणार आहोत। आता भज्यासाठी आपण पीठ लावून घेऊयात। त्यासाठी मी इथे घेतले आहे बेसन, तांदूळ पीठ, तुम्ही कॉर्नफ्लॉरही घालू शकता कुरकुरीतपणासाठी, हिरवी मिरची, सोडा, हिंग आणि चवीपुरतं मीठ। आता यात टाकायचं आहे कोथिंबीर आणि कांदा आणि हे आपण छान मिक्स करून घेऊयात। कांद्या भाजायला जसं वापरतो तसा जास्तच कांदा यात टाकायचा आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले की यात आपण लागल तेवढेच पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यात लागेल तेवढेच पाणी टाकायचे आहे। हे भज्याचे पीठ जास्त पातळ करायचे नाही, हे थोडेसे घट्टच ठेवायचे आहे। कढईत आता तेल कडकडीत गरम करून घेतले आहे। कांदा भजीप्रमाणेच याची ही भजी करून घ्यायची आहे, पण जरा साईज थोडीशी मोठी ठेवायची आहे। ही भजी पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळायची नाही। साधारण 70% ही भजी तयार झाली की आपण ह्याला काढून घेणार आहोत, कारण ही आपल्याला परत डबल तळायची आहे। त्यामुळे आता ही भजी मी काढून घेत आहे। ही भजी गरम आहेत तोवरच अशा प्रकारे फुलपात्राने प्रेस करून चपटी करून घ्यायची आहे। तुम्ही अशी भजी सकाळी तयार करून ठेवून संध्याकाळी आयत्या वेळेला गरम गरम तळून मग खायला घेऊ शकता। सर्व भजी मी अशाच प्रकारे प्रेस करून घेणार आहे। कढईत छान तेल गरम झालं आहे। आता ही प्रेस केलेली भजी परत तळून घ्यायची। ही मात्र एकदम मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहेत। याची फ्लेम एकदम लोच ठेवायची आहे। अशा प्रकारे आपली ही भजी तयार झाली आहे। लो फ्लेमवर तळल्यामुळे ही कुरकुरीत होतात आणि मस्त लागतात। ही हाय फ्लेमवर तळली तर कांदा करपतो आणि करपट लागतात। आता आपण चटणी करून घेऊयात। यासाठी मी इथे घेतली आहे दही। दही थोडीशी आंबटच घ्यायची आहे, कारण आपण यात परत पाणी टाकणार आहोत। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, साखर आणि कोथिंबीर, आणि हे चांगलं घुसळून घ्यायचं आहे। आता हे आपण किती चटणी पातळ पाहिजे त्यानुसार थोडेसे पाणी घालून परत याला थोडीशी घुसळून घेणार आहोत। चटणी टाकण्यासाठी मी इथे फोडणी करून घेतली आहे। आता आपण या चटणीवर ही फोडणी टाकून घेऊयात। वेगळ्याच टेस्टी ही चपटी भजी नक्की करून बघा, आस्वाद घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच।